के काय को लेके जा रहे बाबा, फालतू का सामटा सुमटा में घुसड़ देंगे तो बैठ जाएंगे अपने को। फिर क्या देखो ना, वो बैलगाड़ियाँ ये ना वो टेन की देखो सब जाता क्या गाड़ी अपना इतना बड़ा, ऊपर से वो सर्विस लाइन लोगों की। फिर क्या तो रुको तुम जरा सा, वो आ रहे वो काका जी आ रहे, उनको पूछेंगे। अरे काका जी, ओ काका जी भैया, मंदिर में जा रहे लगते काका जी। हाँ काका जी, मैं क्या बात कर रहा था, वो सीताराम पवार का घर किधर है? नजदीक है कि यहाँ से? आता कोणता आत्माराम पवार आला आमच्या गावात? नाही हो ना, आता लोक तो नव्हता। नाही बा, आमच्या गावात नाही म्हणलं कोणी। आमच्या गावात नाही आत्माराम पवार। आत्माराम नाही म्हणलं काकाजी, सीताराम पवार म्हणलं, सीताराम पवार। कोणता तोताराम पवार म्हणते म्हणा हे आता? हो ना, इथं कोणता तोताराम आला आता? नाही नाही नाही, इथं नाही म्हणलं कोणता तोताराम। तोतारामही नाही, आत्मारामही नाही। चला आता सुरुवातच अशी आहे तर पुढे काय होईल नाही का? हो कठीणच दिसते हार्वेस्टरचं या। हो ना, कोणता आता सीताराम विचारा होता ते तोताराम म्हणते। अरे पा जाऊ दे बा, याला विचारण्यात माजा नाही, ती आला वाटते कोण आहे पोट्ट। अरे बाबू इकडे रे, इकडे म्हणलं, अय पोट्ट्या इकडे। काय म्हणता बा? काय म्हणताय म्हणलं? काय म्हणता? काय आहे भाऊ? काय म्हणता म्हणलं? काय म्हणता? बाबू, आपल्या गावात नाही आत्माराम आहे का पवार कोणी? का तोताराम पवार आहे का कोणी? सांग बरं, ते येईल समजावून सांग जरा असं ते येईल। च्या मायबीन, अरे भाऊ म्हणलं तोताराम नाही ना, कोणतंच नाही, हे आपलं सीताराम पवार आहे का म्हणलं? ते आबाजीत जाऊ दे तू। माहित आहे का तुले सीताराम पवार? रे अबदी तितालाम पवार म्हणला ना ते, तितालाम तितालाम। अरे तितालाम नाही ना रे बा, सीताराम म्हणलं, सीताराम। मग तेच म्हणलं लागला मी, तितालामच म्हणलं लागला। मग मी काय दुसरं म्हणलं लागलं काही? तुम्ही ऐकू येत नाही का तुम्हाला? आता मलेच ऐकू येते का नाही? अबे तितालाम नाही, सीताराम, सीताराम तेच होय ना मग, तितालाम 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 तेच होय ते। अरे बाबा, असं आहे का ते? बरोबर आहे, याचा आता ऐकायचा प्रॉब्लेम आणि त्याचा बोलायचा प्रॉब्लेम, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम। बरं बरं ठीक आहे म्हणलं, ते आवाज देतं का भाऊ? तेवढं काम करणार आहे त्या तितालाम पवारले। दे बरं आवाज त्याले। हो आलं म्हणा हार्वेस्टर। आता बोला बोला, हो सांगतो मग ताईले मी, चाललोच होतो मी आता। हो बोला बोला, ठीक आहे ठीक आहे। त्या म्हणलं काकाजी मंदिरातून तुम्ही, हो झालं काम, जा आता जा। बरं बरं झालं ना? हो ठीक आहे ठीक आहे, चला येतो मंदिरातून। चालली ना बघे, हो काय तोंड धुवू लागले का? मग आता काय करू राहिलो का? जेवण करू राहिलो का? इथं काय विचारायची गोष्ट आहे का? ती काय झालं रे? ते हलवेतलवाला आला तर ते म्हणे तिताला पवारले बोलावणार म्हणे, म्हणून तुम्हाला सांगायला आलं बा। अरे बापा, इतक्या सकाळी आले का ते? 6 वाजता? बापा बाबा आले का? तेच म्हणलं, म्हणे मग निरोप सांगा म्हणलं लवकर आणि बोलावणार म्हणजे बा। पहा मग तुमचं काय आहे ते। जाऊ दे, बरं आलं नाही का? हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे, जातो मी जातो। हो जाय तू, जाय तू काम कर, जाय। मी काय म्हणतो, चहा मांडला का? चहा मांडला का म्हणलं? तेच म्हणून राहिले, चहा मांडलेला आहे। हो या लवकर घ्या म्हटलं, मग थंड होती ते। हे बा, हो जरासं पाणी वाढून देते मी। हो दोघं हार्वेस्टरवाले आहेत, आले म्हणते आता नेमके। हो अजून कुठे डबल मांडत बसतो? हो दूधही नाही ना जास्त। मी त्याला बोलावून घेऊन येतो, मग चहा आणतो मग। हो आलोच मी 10 मिनिटांनी। तुमचं तर काय बाबा, आता मग आता घ्या, नाही तर नंतर घ्या, डबल घ्या, आता घ्या। आता का पैशासाठी म्हणून राहिलो का मी? अरे रक्त जायते चहा, इतकं पेलं असते का? एक पेलं पाहिजे का? डमरच आहे ती का? काय काय दिवस निघाला की चालले आपले 2-2 4-4 कप आपल्या अगोऱ्यासारखी। नंतर काय ती म्हणलं कुठेही बी चहा आणतं का नाही? हो असा कप असा शिंगलातून सांडे लोक नको आणायचं म्हणला। हो तुला काही अजूनही समजून नाही राहिलं, इतकी वर्ष झाले तरी। जरासा असा कटकट आणायचा, मग 3 4 कप झाले पाहिजे। एखादा माणूस आला तर सलटला पाहिजे। हो तुम्ही काही चालले आपल्या वगैरेसारखी। हो आलोच मी त्याला, हो घेऊन येतो बोलावून। वो देखो पाजी, वो आ रहे, वो है सीताराम जी पवार। उनको जरा सा कड़क बोल देना। पैसे के बारे में झिकझिक नहीं होना बोलना, बीच में तुम है बोलना। वही बोल रहा था, इन्होंने अपने को फोन किया था। आ रहे वो अभी। अरे बाप रे, क्या हटे साहब आ गए क्या? बहुत जल्दी आ गए बा। हाँ ना, मैंने बोला था तुमको 6 बजे टच हो जाते करके, तुम्हारा तो कोई दिख नहीं रहा मेरे को। चलो हो गए क्या चाय पानी? कौन से काश्तकार है, क्या है? तुमने बोले थे ना वो क्या 100-200 एकड़ है बोले। किधर है अब? हो ना, अभी कैसे दिन भर यही काम है ना, रात दिन फिर वही चलता ना अपना। सवेरे सवेरे चाय पानी नाश्ता करके निकलना पड़ेगा ना। तो तुम टेंशन मत लो, तुम मेरे घर को चलो पहले। हो पहले चाय पानी लेंगे और बाद में चल जाएंगे फिर। हो एक एक का खेत कर लेंगे फिर। वहाँ से मैं फोन करके सबको मेरे घर को बुला देता मैं। ठीक है, लेकिन मैं क्या बोल रहा था, हो पैसे के बारे में, पैसे की गारंटी तुम ले रहे हैं ना? वही बोल रहा था मैं, क्योंकि पैसे कैसा बहुत झिकझिक हो जाती है इधर हमारी। बहुत बार कैसा लोग बहुत घुमाते फिर, दूसरा नाम बताती है, कोई गायब हो जाती है। हो वही बोल रहा था मैं। इसलिए कैसा तुम गारंटर है ना बीच में? काय सांगा नाही का? हो ना, गॅरंटी घ्यायचं तर एकही माणूस नाही रामपुरा। हो निदर्शन सनी सरपंच जर सोडला हो तर बाकी तरी काही गॅरंटी नाहीच आहे। हो पण तरी आता हो आपल्याला मला वाटते काहीतरी आयडिया करावं लागल। हे बा असं करा तुम्ही, हो हॉटेले भाऊ, हो आपल्याला काय करावं लागल, लोक कसे असते पैसे काम झालं की फिरत येतं। हो आता तुम्हाला अनुभव, मला अनुभव आहे, समजा माया बी व्याजाचा धंदा आहे। तर तुम्ही काय करा आता, हो मी सांगतो तसं करा तुम्ही। हो जितके आता मी तुम्हाला कास्तकार, आता आपल्या घरी जाऊ आपण, चहा पाणी पिऊ, मी फोन लावतो। हो तर ज्याचे नगदी पैसे असले त्याच्या वावरात टाकायचं भावाला। हो पटकन पैसे नगदी घ्यायचे, त्याच्या वावरात चालत जायचं।
बाबा फिर तो बहुत अच्छा बढ़िया काम है। हाँ, पहले पैसे बाद में खेत में अपना हार्वेस्टर। हाँ, फिर तो टेंशन ही नहीं। हाँ, कोई वादा नहीं फिर। वैसे ही करना पड़ता है, हमारे गांव में तो वैसे करना पड़ता है, क्योंकि लोगों की कोई गारंटी नहीं है। तो एक बार का तुम्हारा सोयाबीन निकालना हो गया कि तू नहीं मेरा मैं नहीं तेरा, म्हणून म्हणलं कट्टे भर के घर को चल जाते हो। बाद में तुम्हारे घर के सामने फिरते रहो। म्हणून म्हणलं तुम्ही काय करा आता, पहिले पैसे जमा करा, माझ्या घरी या तुम्ही, हे हार्वेस्टर इथंच राहू द्या। चला मग आता। ठीक है ठीक है। तो मैं क्या बोल रहा था कि इसके पास पैसे नहीं रहे तो फिर फिर कैसा? फिर कैसा म्हणजे उसका सोयाबीन लेने का ना। हाँ, 4,000 रुपये से सोयाबीन ले लेने का, जान दे उधर। फिर ऐसा कैसा, जितना तुम्हारा क्या एकड़ बता रहे तुम, भाव नहीं बताया तुमने। भाव 2,500 रुपये, और 2,500 रुपये एकड़ अपना प्लेन में, और 3,000 रुपये अपना तुअर में का। क्योंकि उसमें बहुत जरा सा बहुत अड़चन आती है हमको। नहीं ऐसा मत करो, काश्तकार के पेट पर लात मत मारो तुम, पीठ पर कितना भी मारो लगे तो, लेकिन अपने पेट पर मत मारो। हाँ, उनको 2,000 रुपये से अपना प्लेन में और 2,500 में अपना वो जो तुअर में का। नहीं नहीं नहीं, पुरता नहीं ना, 2,000 से कुछ नहीं उड़ता हमको। कैसा पार्टनरशिप में धंधा है, नया है गाड़ी। हाँ, और कैसा मेंटेनेंस खर्चा बहुत है, डीजल बहुत लगता, आदमी किधर की किधर, खाना पीना। फिर कैसा 2,500 रुपये से निकाल देते हम। आता त्या दिवशी 2,000 म्हणे, आता 500 वाढवले बच्चा बा। हो ना, जाऊ दे, तरी आपलं कमिशन नाही पाहा लागेल ना, नाही का। बरं ऐसा करो तू, मेरे को कुछ कमीशन मिलेंगे ना फिर। हाँ, कैसा गारंटी ले रहा तुम्हें, 100 रुपये एकड़ से मेरे को कमीशन देना पड़ेगा तुमको फिर। चलता ना, फिर चलता। तुम 100 रुपये कमीशन लो एकड़ पर, और वो जितना भी पैसा है वो 2,500 से जमा करके दे दो। हाँ, ऊपर के 100 रुपये तुम्हारे, 2,400 रुपये हमारे। तो ठीक है ना, ठीक है ना, चलता। लेकिन कैसा अपने दोनों तीनों की बात रख दो ये, बाकी लोगों को कैसा बताओ मत। नहीं, अपनी तीनों में की बात रहेंगी ये। और मैंने बताता कि उसको तुम सिर्फ पैसे जमा करके मेरे को 2400 से दे देना एकड़ से। हाँ, चलो फिर। कहाँ है तुम्हारा घर? तो नजदीक है अपना घर। हाँ, बस चाय पियेंगे, लोगों को मैं फोन करके अपने घर को बुला लेता फिर। हाँ, ठीक है, चलो फिर। देऊ का पाणी, देऊ का म्हणा अजून एखादा गिलास? हा, पाणी? नाही नाही, बस झालं। हो, बसा ना तुम्ही लवकर। मी काय म्हणतो, त्या माणसाला बोलवा, कोण कास्तकार आहेत त्याइले। हो, बस आता कसं चहा घेऊ आपण। मी तोपर्यंत त्याला चहा पिता फोन लावून देतो, की या बा इथं। हा, हो, इथं मग तुम्ही कसं त्याला सांगून द्या कडक का असं आहे म्हणा बा, 2,500 रुपये एकरनं आपण करू। हा, बाकी हे वावराचं काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला बरोबर सांगतो किती एकर आहे, काय एकर आहे। हा, त्याच्याबद्दल काहीच टेन्शन घेऊ नका, पण 100 रुपये बरोबर हिशोबानं बरोबर दे जा मला। ना मग त्याचे 100 रुपये तुम्हाला देऊ राहिले ना आबाजी? काही लोक आहे बा, काय खरे सांगून राहिले का आज का? हो ना, 10 एकर असलं तर 8 एकर सांगून राहिले ना, असं आहे ना ते। आम्हाला अनुभव आहे ना त्याचा। हो, म्हणून म्हणलं तुमच्यासारखा कसा विश्वासू माणूस असला म्हणजे आम्हाला काही टेन्शन येत नाही। हो, तेच म्हणलं। निघता आता त्या दिवशी तुम्हाला माहीत आहे बा, 2 के वापस गेलो मी इथून। हा, हो, सांगा ना, असं आहे ना। हो ना, लोक कसे चार इकडे पाहिजे ना, हे आता झोडपा बसला त्याले, म्हणून तर तुम्हाला फोन केला। मग काय तर ते शिवलाल तोयगोटे माहित असेल ना तुम्हाला, ते तुमचं ते आपलं कोंबडी चोरले होते ते। अरे आता त्याचं कायले नाव काढून राहील तुम्ही सकाळी सकाळी रामपायऱ्यात? हा, हो, ते नको काढत जो बा, फालतू माय काम बेंगून जायची। हो ना, आता काय केलं त्यानं आता? काय निरा अपेक्षा आहे ते, मग काय येतच नाही त्याला कोणत्या कामाला। मग हो, आता एजंट किती करायला चालला होता त्या सोयाबीनच्या याच्यात नाही। हो, तिकडचे ते मजूर आणते का नाही, हो, तर त्याचा जे होता जमुरा नावाचा, हो, त्यानं याले म्हणे बा ॲडव्हान्स टाक म्हणे, इतकी एकर इतके माणसं घेऊन येतो। पण काय ती दिली त्यानं, म्हणून तर मग तुम्हाला सांगितलं आम्ही। मग काय तर हो ना, काय आता लोकांना पैसे सोडून दिले त्याच्या इकडे। हो, 20,000 रुपयाला टिपारी बसली लोकायले। नाही, तसंच पाहिजे ना। तुमच्या गावातले लोक त्याच्या आयरी काय जाते तर, हो ना, समजत नाही का, माहीत नाही का माणूस कसा आहे म्हणून। मग जाऊ दे तिकडे, मला नका सांगू त्याचं काही। हो, फक्त माया हिशोबाचं पाहायचं बरोबर। हा, हो, लावा ते फोन, लावा ते इले, आणि पटपट इथं बोलावा आणि पैसे घेऊन या म्हणा। ठीक आहे ना, मी हो बस आता फोनच करतो त्याले। चहा आण लवकर, चहा आण म्हणलं, आण लवकर। फक्त म्हणलं एकर जा म्हणलं। हो, कसं 3,000 सांगता पहिले। हो, 3,000 रुपये एकरानं करतो म्हणा बा, नाही तर आपण काही करत नाही म्हणा। हो, म्हणजे पहिले 500 शिल्लकच सांगायचे, मग मी भलंही म्हणीन बा, नाही बा असं नका करू। हा, मग 2.5 वर येतात ते, मग नाही तर मग कसं तुम्ही जर 2.5 म्हणले हो तर ते 2 वर येतात, मग असं आहे ते। हा, हो, जरासा लंबा हात फेकायचा। बरं, ठीक आहे ना, तुम्ही मला सांगतो। हो, ठीक आहे, आम्हाला फक्त 24च्या हातात पडले पाहिजे। हो, 100 तुमचे, बाकी काही सांगायचं काही विषय नाही। हा, हो, ठीक आहे, ते करा तुम्ही बरोबर काय करायचं होतं। हो, बोलावा लवकर चहा आणि फोन लावा। ते कंदील आबाजी, हा बोला म्हणलं आबाजी, काय म्हणता? हॅलो, हा, तर मी काय म्हणतो देवीदा, घरी ये बरं आपले। हो, ते हार्वेस्टरवाले आले ना राजा। हा, झालं का तुझी तयारी झाली का म्हणलं, ते पोते किती कट्टे गिट्टे घेऊन घे ना लवकर। बोलता इतक्या लवकर आले का? बरं, ठीक आहे ना, मग काढतो ना मी। हाय ना पोते किती बांधूनच आहे गट्टा माया, तळवं गिळवं घेतलं, टोपले घेतले की बस आलोच मग। हा, कुठं आहे सध्या हार्वेस्टर रस्त्यावरच आहे, तू येऊन जा ना घरी। घरी ये म्हणलं, इथं बसलेले चहा पाणी पिऊ राहिले। जरासं मग सौद्याचं बी आहे, हो, काय भाव काय नाही ते बरोबर करून घेतो मग। हा, ये लवकर ये म्हणलं, आणि पैसे घेऊन येतो म्हणलं सांगा। हो, पैसे घेऊन ये सांग। बोले का पैसे लस काळजी दिसून राहिली बुडेले। अरे हो ना, मग आता होत द्या ते काढणं। माय बिन तर काय हा, बुडून राहिलो का आपण, आता काढल्याबरोबर पैसे घे म्हणा।
असं नसते ते दास, लय दुरून आले रे धंदा पाणी करा रे. मग काय झालं का त्याला पुरलं पाहिजे आपल्याला पुरलं पाहिजे. हो चांगले माणसं आहेत ना ते. हो तर हॉटेल म्हणते बा नगदी पैसे असेल तर कसं बरं राहते बा, मग हिंडाचं काम नाही. घेऊन ये म्हणलं पैसे तू. हो पण ते सौदा काय झाला, काय एक करणं काही ठरलं का, ते झालंय का ते पक्क. मग त्याच्यासाठी मला लवकर येऊन जाणं, मग ठरून घेऊ आपण ते काय तर. हो ठीक आहे मग चल ये लवकर, ये लवकर. कंदीला पैसा फोन येऊन राहिला म्हणलं कसं करू. बाबा घरी नाही तर दुकानात गेले, उचलू का नाही. उचल ना, काय म्हणते पाय ना ते, उचल ना उचल. बोला आबाजी काय म्हणता. अरे जगन, हो बाबा आहेत का म्हणलं, देवलाल घरी आहे का. हो त्याला पाठवून दे मला माघारी. हो ते हार्वेस्टर आलेला आहे म्हणा, काढून घे मला सोयाबीन. लवकर ये म्हणा माघारी. दुकानात गेले तर हो देतो पाठवून, पोते आणायलाच गेले आता. हो बरोबर देतो, पाठवून देतो. पैसे घेऊन येतो मला पैसे. 2,500 रुपये एकरा ना. हो तेच म्हणलं, सांगून दे तेवढं. बरोबर बरोबर. हो 2,500 रुपये एकरा ना. हो सांगतो. हो ठीक आहे ठीक आहे. 2,500 रुपये एकरानं पैसे घेऊन ये म्हणे. हो तर आपलं किती एकर आहे, हो तेवढे पैसे घेऊन आबाजीच्या घरी या म्हणते. हो तर आता हार्वेस्टर आलेला आहे. बरोबर 3 एकर आहे आपलं सोयाबीन. हो किती मग 7,500 रुपये नाही का. बरोबर हे बा आता बाई म्हणलं ते 7,500 रुपये काढून घ्यायचा बरं माहिती. खिचडीचे पैसे आलेले ते जमा आहेत का माहिती अलमारीतले. हो ते देऊन द्या म्हणलं जगनजवळ. तुझ्या बाबाला मग लवकर दुकानातून बोलवणार. बरोबर हो काढून ठेव आजीले पैसे. मी आलो बाबाला बोलवणार. हो आलो. काढ ना बाई पैसे. कुठं बाबा अजून 500 रुपये इकडेच गेले तिकडेच पडले. तुला माहित. हो काढते भांडे एक मी घासतो राहू दे जा. बरोबर ठीक आहे काढतो मी 2 भांडे घासली की. हो तर चिंगरे आता लवकरात लवकर ते बोनस शिजवलं ते डबा गिबा बांधून दे. बाबा जातील आता लवकर. जा आता चल. आपल्याला जायला त्याच वावरात नाही सोयाबीन काढणं आहे. पोते गिते हे ते सगळं तिथे जराशी मदत करायला. बरोबर हो ठीक आहे. बाबा कुठे चालली मशीन बाबा. सकाळी निघाली बाबा. काय लाऱ्या गिऱ्या बापा रे. हो काय पोट्टे आले वाटते मग नाही पाटील. काय म्हणते कोणाचा काढणार. अरे काय लस गडबड करते ना शांताराम भाऊ. हो जेवढं झालं तेवढं काढून दे म्हणते गंजी. आता काय करा, आता सकाळून तिकडे जातो मग दिवसभर आपल्या याच्यातनी. हो असं आहे ती. हो आता आमचं चालूच आहे. आता उद्या परवा 2 दिवसाचा टपते आमचं. आता काय करता आता. चला म्हणलं शांताराम भाऊ तेवढी काढून द्या जेवढी झाली तेवढी गंजी. मग आता तुमचं काय म्हणलं, तुमचं सांगा लवकर झालं की. काय तर खरं आमचा आता तेच आता जमुऱ्यांच्या दिली. हो आता शिवलाल मध्ये आम्ही आमच्या पोरीनं काढू बा. आणि काय खरं आहे आता. शेवटी हार्वेस्टर वाल्याला फोन केला रात्री. आता येते का नाही काय माहिती. त्याचे काय हो म्हणे बा. आता म्हणजे कंदील बुडा. हॅलो हा बोला. अरे लक्ष्मण हो ते आलो भाऊन तू लवकर येऊन जा म्हणलं. हो आला हार्वेस्टर आलं घरी येऊन जा म्हणलं. पैसे खिशातच ठेवतो. ते पोते डाले हे ते सगळं घेऊन ये. हार्वेस्टर घेऊन निघायचं आहे म्हणलं. आता काय बोलून राहिले आलं का हार्वेस्टर. हो रे वा जमलं बा जमलं म्हणलं. टेन्शनच मोकळं झालं आता. कुठं आहे सध्या मग तुमच्या घरी येऊ का मग. आपल्याच घरी. हो इथंच बसलेलं आहे ते. हो ये लवकर म्हणजे सौद्याचं करून घेता येते. एकरी काय कसं करावं काय नाही. हो ये मग लवकर. पैसे सांगत आणतो म्हणलं म्हणजे कसं जिकडे तिकडे मग. बरं पैसे खिशातच असते ना. तेवढं काय फोन पे मारून देऊ. हो काही वांधा नाही. हो फक्त आले ना. आलोच मी आलोच. लोक का नाही अशी उशीर करतो. हो ना आता आला ना ते करणार. आता हे यायचं जोड नाही. हो ना असं आहे लोकांचं. हे काय चेनी आहे ते दात आहे दात चेनी नाही. आले वाटते नाही का. अरे चाल ना रे दीदा चला ना लवकर. ते गडबड करून राहिला राजा. चला लवकर. आले का. हो बरं मी काय म्हणतो लक्ष्मण. हो आता तुम्ही 5 जण आले नाही का. हो तर आता मी त्याला काय म्हणलं 10-15 लोक आहेत म्हणलं. पहिले 5च लोकांना बोलावलं म्हणलं बा. बाकीचे नंतर त्याला आपण सांगितलं 100 एकर आहे म्हणून म्हणलं आपलं दिंगेपर्यंत कसं आपल्याला गोळी गुलाबीनं काढणं आहे ना. मग आता तुम्ही काय साठी आहे मग. तेवढं तुम्ही त्याला समाय बरोबर. काय म्हणते ते कसं काय भावारीचं मग ठरवा लागेल ना. चला ना मग. काय सांगू मग काय म्हणते काय नाही का. हो पाहा घ्या ना बोलून तुम्ही. हो चला म्हणलं. फक्त मी काय म्हणलं हो 2,500 वर जाऊ नको बरं. हो 2,500 वर जायचं नाही अजिबात. काय हो 2च म्हणे त्या दिवशी ते 2च तर म्हणे 2.5 काय म्हणून राहिले तुम्ही. 2 नाही 1500 करा ना. मला काय करावं लागते. फक्त मला वाटलं बा धामधूम लय चालू आहे. हो करते नाही कर. फालतू कसं गमवू नका. नाही तर गेलं तर मग अजून आपत होईल. सर सोयाबीन फुटायचं होतो बरे. मग आता पाहू ना काय म्हणते ते 2022 करून टाकू दिले. हो ह्याच्याबद्दल काय तुम्ही बोलता जराशे. मग काय तर हो नगदी देतो म्हणा. सगळे उधारीचं काम नाही म्हणा बा. हो ना ते तर आहेच म्हणा. नगदी द्यायचं आपल्याला. काय कोणा स्वतःचं फक्त एक काम करा. हो जरी त्यानं 2.5 म्हणलं का नाही तरी हुस म्हणून टाकायचं. हो ती काय म्हणे मध्ये वावर गिवर बरोबर सांगता म्हणे बा. हो मी त्याला बरोबर सांगतो म्हणा. अर्धा 1 एकर कमीच सांगायचं. म्हणजे बरोबर लेवल येऊन जाते मग आपली. 2.5 काय 2 काय मग. हो 4 एकर आहे ना ते. हो 3.5 सांगून टाकतो तू. हो मी सांगतो ते. मला माहिती आहे म्हणतो वावराचं. मी पहिली मोजणी करू म्हणतो बा. मग काय सगळ्या गावातले वावर मीच मोजतो म्हणतो. चालते ना मग कसंही करा ते 2 मध्ये पडलं पाहिजे. हो 2,2200 हो ते ॲडजस्टमेंट तुम्ही पा काय आहे ते. चला आता काय म्हणते ते. चला पहिले ते काय म्हणते त्याचं ऐका लागेल ना. हो ना पण आपलं हे आलं पाहिजे ना. नाही तर मग अजून मग हे म्हणून येलं ते म्हणून ते म्हणून काळात येलं असं आहे ती. चला म्हणलं बसेला ते वाट पाहू राहिले. आले आता मंडळी सगळी. हो किती एकर 100 एकर आहे ना पण सगळ्याचं. अरे 100 नाही 150 एकर पर्यंत देतो आम्ही. आता हे सुरुवात करून राहिलो आपण. कोणाच 2 आहे कोणाच 2.25 आहे 4 आहे 2.5 आहे 1.5 आहे. सगळ्याच आता हे 5-6 जण पहिले आपण काढू. अजून लोक चालले पुढे. सांगतो मी फोन करतो ना सगळ्याले. अरे बापरे असं चिल्लर चाललं आहे का हे. 1 एकर आणि 2 एकर. अरे रे 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 रे. मोठा लाट नाही का चांगला. 5-50 25 एकर 10 एकर. एक लागलं की लागलं. नाही तर या डोंगीत घुसा त्या डोंगीत घुसा. हे तुकडं ते तुकडं. असं आहे का बा.
नाही ना, तुमच्या लक्षात नाही राहिलं. या 5 जणालेच काहून आपण पहिले घेतलं असं तुम्हाला माहिती आहे का? मग यायचे पायगुण चांगले आहे ना, असं आहे ना ते. हे 5 जण कसं होम हवनमध्ये हेच होते तर. आता नवदुर्गा उत्सवमध्ये होतं का नाही, तर होमामध्ये या 5 जणांचीच निवड केली होती. यायचे म्हणजे गुण चांगले सुटले होते, म्हणून म्हणलं यायचे पायगुण चांगले आहे बा. म्हणून तुम्हाला कसं चांगला बिझनेस चालण्यासाठी हे 5 लोक सुरुवातीला आपण देऊन दिले. नंतर तर बाबा लय आहे, 15 एकर 20 एकर 15 एकर 10 एकर लय लाट आहे आपल्याजवळ, काहीच टेन्शन नाही. फक्त एवढे काढून द्या तुम्ही, मग पात्रा पुढे. असं असं म्हणजे शुभ लोक आहे का हे? असं बरोबर, मग चालते ना. मग तर अर्धा एकरावाला असला तरी चालते आपण. फक्त आता बाकी हिशोबाचं सांगा आता काय करायचं. तुम्ही सांगा ना काय एकर घेतात, सांगा तुम्ही सांगा. माया तर 3,000 रुपये चालू आहे बा. हो 3,000 रुपयानं काढलं मी आता. हो आता हे तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो. 100 एकर आहे म्हणून बा चला आता. तर मी 3,000 रुपयानं आहे तर 100 रुपये कमी करू, 2900 फायनल करून टाकू. जाऊ द्या आता. काही नका बोलू ना साहेब. 3,000 रुपये बाबा आले का मग तर आम्हाला मजूर सांगितलं पुरलं असतं. आम्हाला वाटलं बा स्वस्त पडते हार्वेस्टर, म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगितलं. नाही बा कुटार वाया जाते, सरळ वाया जाते. मग काय पुरला आम्हाला? नाही 3च्या खाली उतरतच नाही मी. कारण की मला आता आहेत ना बाकीचे सौदे करेल आहेत मी बाजूच्या खेड्यावरची. पटत असेल तर सांगा. अजून काही टाइम गेलेला नाही, सकाळच आहे. मी निघतो मग. काय राजा हटेले साहेब, कसं हो राजा, असं बोलणं नाही जमत ना. लय परिस्थिती गंभीर आहे कास्तकाराची यावर्षी. सांगतो ना 4 आणि 5 पोती बी नाही हुरायले, म्हणजे 2 आणि 3 पोती हुरायले. काय करता, उतारच नाही ना काही. मजुरीला महाग आहे. हो मग काय फिरायला नसतं पुरलं. निसते बा म्हणलं 4 महिने दणके घेतले, हातात काहीच नाही उरायलं. रातभर पाकवलं, हातात काहीच नाही आलं. अशी परिस्थिती आमच्या कास्तकारात झाली बा आता. आणि तुम्ही म्हणता की बा 3,000 म्हणजे नाही का जीव द्यायचीच पाहिजे ना आम्हाला. म्हणून म्हणलं कसं आहे आम्हाला बा कमीत पडते म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. कायच करा 100 रुपयासाठी किती लडपड करा. हो ना ते तर आहेच म्हणा. पण आमचंही पाहा बा. आम्ही इतक्या दुरून आलेत ते माणसं. पुरलं पाहिजे ना. चला बा 100 रुपये कमी देऊन द्या, 2900 काढून टाकतो. नाही राहू द्या म्हणलं हॉटेल साहेब, राहू द्या म्हणलं. काही एवढं आम्हाला पुरत नाही का लक्ष्मण भाऊ? राहू द्या ना मग. आपल्याला तर मजूर सांगायला पुरलं मग. राजा मजूर तर कसं आता आम्हाला मग बॅग द्यायला पुरते. मग तुम्हाला नाही पुरत. मग लय झालं ना 3,000 रुपयाला बॅग घेऊन राहिले लोक. तुम्ही तर म्हणता 3,000 हार्वेस्टरनं म्हणता, ते बी कुठार जाते आमचं. बोला ना तुम्ही, बोला काय बोला असते. एकच आकडा बोला, नाही तर मग कसं मी कॅन्सल करतो, मी निघतो मग. बोला कंदिला आबाजी, एकच आकडा बोला. हो चांगला पद्धतशीर, आपल्या फायदेशीर आणि त्याच्या फायद्याचा करा. जाऊ द्या तुम्ही बा 2,500 रुपयानं घेऊन घ्या. 2,500 हो कसं यायला बी पुरत नाही, तुम्हाला पुरत नाही. कसंही करून काढणं आहे आता हे. जाऊ द्या बा. हो ना, पण आता हे वावरही खोटे सांगतील राजा लोक. मग काय आम्हाला काय उरून राहायला सांगा बा मग. मग तेच आहे ना, तुम्हाला म्हणून राहणार लोक 3,000 रुपये देतील तुम्हाला, पण खोटे सांगते ना. वावर बरोबर सांगत नाही. मला कसं वावराचं गोटा माहिती आहे, कोणती खून कुठं आहे, कोणती खून कुठं आहे. पुऱ्या मोजण्या माझ्या हातच्या आहे ना या गावातल्या. मग काय तुम्हाला ॲक्युरेट सांगतो मी. 2 एकर 10 गुंठे आहे बा, इतके गुंठे आहे. गुंठ्यासहित सांगतो मी. असं मग काही हरकत नाही का? बरं ठीक आहे, चला जाऊ द्या मग. आता 2,500च्या कमी नाही करत बा मग. 2,500 तर लागणच. उद्या तिकडे नाही लक्ष्मी देऊन द्या ना. अर्धा एकर कमी सांगू म्हणजे सारखंच पडते 2,000. बरं ठीक आहे, जाऊ द्या मग. चला हो चला मग आता करा सुरू करा मावारापासून. चालले जाऊ मग. चला, पण पैशाचं कसं काय म्हणलं? पैसे नगदी लागन ना मग. का गावाला कंदी लावायची तुम्ही म्हणतात हा ना, पैशाची गॅरंटीचं कसं? बरं कसं करता मग? पैशाचं आता देता का मग वावरात देता? मग तुमच्या मनात वावरात घेऊन या. आता मी संघ हाऊस यायच्या. चला मग देऊ द्यास तुझ्या पहिला नंबर. मग श्रीराम आपण संघ चालले जाऊ, बाकीचे मागून येतील. अरे देवला चालते ना मग. आम्ही नारळ अगरबत्ती हे घेऊन येतो. बरं पोते किती हो तुम्ही समोरून जा, तुमच्या दोघांचे वावर होईल का आम्ही येतो मग. चालते मग. आणि पैसे घेऊन या म्हणला. हो यायला वावर दाखवतो मी देवदासचं, आणि तेवढं मग काढून घेतो. देवदासचं किती 1.5-2 एकर आहे नाही का. चला मग आता निघू मग. चला मग आता नाही का. हो चला निघायला काही हरकत नाही. आता काढा तुमचं हार्वेस्टर. हो चला मग येऊ राहिलो आम्ही संघ 2-3. बाकीचे मागून येते ना. हो सुरू झालं की झालं मग. चला मग आता पैसे माझ्याकडे लागले पुरे. वावरात गेल्याबरोबर तुम्हाला झाल्याबरोबर हातात पैसे. हो चला मग. बरोबर, काही हरकत नाही. असं पाहिजे बा काम. चला मग चला. हो ओके. हे कसे काय आले का? छकडं आहे का बैलगाडी होय बा हे? अरे म्हणलं याच्यावर नको येऊ भाऊ तुम्ही. याच्यावर तुम्हाला सवय आहे का? फालतुराच्या गलंड सांदा आमच्यावर आपत आणसान बावा. तुम्ही पैदल या म्हणलं, पैदल. नाही तर बैलबंडी नाही या, काय नाही या तुमचे ते पोते किती घेऊन. वरे बसू नका म्हणलं. काय तुम्ही राजा भिवू नका तुम्ही. काही नाही होत. मग काय होतं आम्हाला काही आपलं राजा सवय आहे ना आम्हाला. मग काय हार्वेस्टर आता लोक काय एकच पाहिलं का आम्ही. मग टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो चला लवकर चला. मग रस्ता दाखवा लागत नाही का तुम्हाला? चला बा नसते आपत नको आणू बा फालतूचे काम राहायच्या. हो ना, बुडा राहायच्या. मग हार्वेस्टरवर चढला काही होईत. बरं पाहिजे मागचे तुम्ही. हो बरोबर बद्दा बा पकडू. चलो पाहिजे करो सुरू करो. लक्ष्मण ये म्हणलं तू आता. हो ते कट्टे पोते घेऊन या तुम्ही. यायचं काय बाता टपत्या. ते आपलं ट्रॅक्टर सांगतो बरं मारतीचं. हो त्याला म्हणा ते माल ओळासाठी सांगून देता त्याला बी. जातो ना तिकडे, जातो ना सांगतो ना. हो जा तुम्ही आता. हो जातो आम्ही आता घरी. हो बस 2 घंटे देतो आम्ही. तुमचं झालं की बस हजर असाव. या लवकर. पैसे आणता पण पैसे घेऊन जा. हो ठीक आहे या मग लवकर. जा पटकन या. चलो करो शुरू करो. चलो मैं बता मेरे खेत का रास्ता बराबर. चलो कंदीला बाबूजी सांगा देईल. चला हो करा सुरू करा.
मी काय म्हणतो म्हणलं आपला हार्वेस्टर गेला आता तिथे तुझ्या वावरात नाही हा तिथून जाते तुझ्या वावरात तुझ्या पुढे गेला संग त्याच्यानंतर आपल्या वावरात तर म्हणलं ट्रॅक्टर आता माल ओढासाठी आहे ना तुझ्या हा म्हणजे कसं आपल्याला बी आणत आहे बरं नाही तर मग कसं भस्कन चालला तशी हो ना होऊ द्या ना निघू तर द्या तिकडे हो, आता पहिले मला शांतराव भाऊच्या वावरात जाणं आहे मशीन पुढे गेली हो, त्याचं आता आणून मला पुलावर नेऊन टाकणार द्यायचं हा हो, तर तुमचं नंतर येतोच ना मी हा झालं की मला फोन करा मग बस जमला मी फोन करेन तुला मग झालं की हो काय कसं काय द्यायला लागते हिशोब काय म्हणलं तुझ्या टालीचं काय किती आण लागते काय द्यायला लागते पैसे ते म्हणजे आता 200 रुपये ट्रीप हो 200 रुपये देऊन द्यायचे हो कुठं आणून टाकायचं आहे पुलावर का घरापाशी हो बाबा 200 रुपये ट्रिपचे गावातल्या गावात काय लगा मारते जर माणूस की सांगत ना काय हा लगा म्हणलं काय भाव काय डाव काय लगा तुमची लगा म्हणलं हा ट्रॅक्टरवाले सुधरून नाही राहिलं का आम्हाला तुम्ही अरे बा हे डबक्या पाना डिझेल होता लागते ना इकडे फुकट नाही चालत नाही ते का हवेवर चालते का मग टाका लागते म्हणलं त्याच्या पोटात पहिले मग हिंगा आता भरणं सुरू आहे डिझेल म्हणलं बा हो नगदी पेमेंट लागन आणि ती माणूस तुमचा पाहिजे भराले हो आपण हात लावत नाही म्हणलं समजलं ना हो ना आहे ना माणूस मीच भरतो ते हो तू नको टेन्शन घेतो हो ना लेका हो ना ते टीचभर नाही बरं गोष्टी बसतात लेकाच्या हातभर आहेत हो तो मुकाट्यानं काम करते हो ट्रॅक्टर घेऊन यायचं म्हणलं टाईमवर आपण सांग ना आपलं काम आहे नाही तर मग घर रे लाव रे हात आणि ते रे वरे नेरे हा होत नाही म्हणलं आपल्या जनते हा ते कामं नाही करत आपण तेच म्हणलं माणूस तुमचा माल भरून द्यायचा माल उतरून घ्यायचा 200 रुपये तयार ठेवायची पैसे नको करतो हो ना डुबऱ्या हो कर लवकर येऊ दे लवकर तिथं नेते शांतराव घेऊन ये पहिले जा